नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरचे प्रेम भाग 4. तिच्या प्रश्नाने वृंदाच्या चेहऱ्यावर आपोआप खुशी आणि हसू आले. मी आता घेणार नाही. मी तर ॲडमिशन ऑलरेडी घेतलेले आहे. सिद्धार्थ हे स्वतःहून गेलते माझ्या ॲडमिशनसाठी. मी तुला सांगते, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी माझ्या स्वप्नांना पूर्ण करेल. पण म्हणतात ना, जर योग्य जोडीदार मिळाला तर आयुष्य अजून सुंदर आणि सरळ होऊन जातं. मी याच्या आधी पण खुश होते कारण बाबांनी माझं लग्न हे खूपच लवकर लावलेलं होतं. वृंदा आता सिद्धार्थबद्दल खूप वेळा बोलत होती आणि खूप मनातून भरभरून बोलत होती. आता वृंदाला दुपारी आईसोबत शॉपिंगसाठी जायचं होतं. त्यासाठी वृंदा खूपच तयार होत होती. आता वृंदा तयार होऊन बाहेर आलती. वृंदाने आता शॉपिंग खूपच लमटी केलती कारण वृंदाला कॉलेज चालू होण्याच्या आधी भरपूर शॉपिंग करून घ्यायची होती. वृंदा आणि वृंदाची आई शॉपिंग करून खूपच थकलेल्या होत्या. आता वृंदाची आई वृंदाला म्हणाली, चल वृंदा, आपण काहीतरी खाऊन घेऊ. खाऊन घेतल्यानंतर वृंदाची आई वृंदाला म्हणाली, आता तर सायंकाळ झालेली आहे. आता आपल्याला लवकर घरी निघावं लागेल. वृंदा आणि वृंदाची आई घरी आल्यानंतर वृंदाच्या आईने वृंदाला विचारलं, बाळा, तू तर खूपच चलून चलून थकलेली आहेस आणि शॉपिंग करून सुद्धा बोर झालेली आहेस. पण इकडे वृंदाच्या मनात फक्त सतत एकच विचार होता. वृंदाने जेव्हा सार्थकच्या मिठीत गेलती, वृंदाच्या मनामध्ये सारखं तोच विचार चालू होता. वृंदाने आपण शॉपिंग केलेल्या बॅग तशाच बेडवरती फेकल्या आणि रागामध्ये जाऊन बेडवरती बसली. वृंदाच्या मनामध्ये खूपच सतत विचार येत होते आणि वृंदाचं डोकं चक्रावत होतं. वृंदा आता तसाच विचार करत वृंदाला अचानक झोप लागली. आता वृंदाची आई वृंदाच्या रूममध्ये आली आणि वृंदाला उठवलं आणि म्हणली, वृंदा, चल आता जेवून घे थोडं. त्यावेळेला आता वृंदा आईला म्हणाली, आई, थोडं थांब. मी सार्थक आल्यानंतर जेवून घेईल आणि सार्थक आणि मी सोबत जेवतोल. त्यासाठी आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या.